चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी हा आरोप केलेला आहे। ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकरांचा हा आरोप, आपल्याला उमेदवारीचा अर्ज भरू दिला जात नसल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केलाय। जून मध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगाने विजय पाटकर यांनी हे आरोप केले। निवडणूक आल्याची चर्चा अनेक गोष्टींच्या होतात, पण ती निवडणूक कलाकारांची असेल आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची असेल तर कलाकारांचे मुद्दे यायला हवे ना। पण आता त्याच्यात राजकारणाचा मुद्दा आलाय। विजय सर माझ्यासोबत माजी अध्यक्ष आहेत। विजय सर, आपण नेहमी म्हणतो की निवडणुका आल्या की आपण काय कलाकारांसाठी करणार आहोत ह्याचे मुद्दे समोर दिसत आहेत। आज त्याच्यात राजकारण आलंय आणि ह्याचं सत्य तुम्ही आता बाहेर काढताय। काय सांगाल याबद्दल? किती भीषण गोष्ट आहे? खूपच दुर्दैवी आहे। माणसं यायला हरकत नाही, आपण कोणाला थांबवू शकत नाही। कोण राजकारणी माणसं समजा आली तर नाही तुम्ही नाही करत असं कसं करणार? पण ते कलाकार हवेत। निलम शिर्के या येत असतील तर मी स्वागत करतो, कारण ते बालरंगभूमीचे अध्यक्ष आहेत, चांगलं काम करतील, करू दे। नवीन मंडळी यायलाच पाहिजे। आता परवा फॉर्म गेला आणि फॉर्म भरला गेला नाही। मी विचारलं फॉर्म काय नाही भरला गेला? नाही, अजून डिस्कशन चाललंय कोणाचं, आपलं का? पण आपलं नाही, जर काही मंडळी आहेत, बाहेरची मंडळी आहेत, बाहेरच्या मंडळींचा म्हटलं काय संबंध? बाहेरच्या मंडळींचा काय संबंध? कोण बाहेरची मंडळी आहेत? नाही ते आहेत, म्हणजे मला सांगितलंच गेलं होतं आहेत 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 ते करायला गेला, दबाव आहे थोडासा। ठीक आहे, भरतील फॉर्म, पण 6 नंतर कळलं की माझा फॉर्म भरलाच गेला नाही। पण ह्या प्रकारचं जे काय म्हणतात ते राजकारण जे आलं, राजकारणी लोक आलीत असं मी कानावर आलो, कारण मला कोणी फोन केला नाही, मला कोणी अडवलं नाही। या माणसाने तुझा फॉर्म अडवला असं मला काही नावं घेऊन सांगण्यात आलं नाही, त्यामुळे मी काय कोणाची नावं घेऊ शकत नाही आहे। पण ह्या जे प्रकार आहे, बाहेरचा माणूस वाईट आहे, खूप दुर्दैवी आहे। महामंडळाचं भविष्य काय असणार आहे मला माहित नाही। पण मग या सगळ्या गोष्टी ज्या समोर येताना दिसतात आणि कोणाचा जो दबाव, हा राजकारणामधला एका मोठ्या व्यक्तीचा दबाव आहे का, त्यांच्या कुठल्या तरी माणसाचा दबाव आहे का, असं तुमच्या कानावर या गोष्टी आल्यात का? हो, आलेत ना, आलेत, पण कानावर आलेत ना गोष्टी। तर कानावर आल्या गोष्टी आपण कसं काय बोलणार? पण मी म्हणतो का ना, काय कशासाठी? आम्हाला आमचं करू द्या, आम्हाला आमचं करू द्या ना। ठीक आहे, मग आला तसं तर बाकी सगळी जबाबदारी घ्या. मग सतीश सोबत श्रेयसन, पुढारी न्यूज मुंबई।